जे दाम्पत्य होतं मानाचं वारकरी यांचं समितीमार्फत सत्कार केला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता इतर सगळ्या वारकऱ्यांशी संवाद साधतील। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याला मुख्यमंत्री आता या सगळ्या वारकऱ्यांशी आणि विशेषतः मंदिर समितीच्या या सगळ्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत। आणि आषाढी एकादशी हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते। वारकरी विठ्ठल भक्त ज्या सोहळ्याची ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी। या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे 2:30 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत ही शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसोबत यावेळेला मानाचे वारकरी आशाबाई बाळू अहिरे जे नाशिकचं सटाण्यामधील दाम्पत्य आहे त्यांना यंदाचं हे मान मिळालेलं होतं। त्यांचा आता सत्कार मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय सध्या या मंचावर मुख्यमंत्री आणि आशाबाई बाळू अहिरे हे दाम्पत्य असलेलं पाहायला मिळत आहे। याच सभेमध्ये या दाम्पत्याचा समितीमार्फत सत्कार केला जाणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित असलेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्र्यांची यंदा या टर्मची ही शेवटची शासकीय महापूजा आहे आणि त्याला मुख्यमंत्री देखील उपस्थित राहिले होते। 2 दिवसापूर्वीच ते महायोग